Good morning, sir. Good morning. Am I audible clearly? Yes, sir. Okay, we will wait for 2 minutes and then we will continue. हॅलो, तुम्हाला मेसेज मिळालाय का 10 वाजता लेक्चरचा का 10:30च्या कार्यक्रमाचाच मेसेज मिळाला? नोटीस आली ना? 10:30चीच आहे का? नाही सर, आली नाही सर. काय झालं? नाही, तुम्हाला टेलिग्राम वरती कुठेतरी नोटीस आली असेल ना की 10:30ला कार्यक्रमाची? नाही सर, कार्यक्रमाचे आले सर. काल आलते सर. काल आले होते का? त्याच्यामुळे स्टुडंट कोण जॉईन आहेत जास्त. जॉईन होईना झालं तर 16च आहेत अजून. ठीक आहे, आपण थोडं थांबू, अजून बघू वाट काय होतं. सर, काल झालेला प्रॅक्टिकलचा रिपोर्ट लिहायचा आहे का? हा, लिहायचा ना. हे बघा, तुम्हाला किती रिपोर्ट लिहायचे तुम्हाला सांगतो मी आता, व्यवस्थित समजावून सांगतो. जरी काय अडचण असली कोणाची तरी पण त्यात विचारा मला. म्हणजे पहिले आपल्या सुरुवातीला लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन. एक मिनिट, तुम्ही बोल नका, तुम्ही तुमचं काय असेल ते करा, पण बोल नका. लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन ह्याच्यावरती एक रिपोर्ट लिहायचा आहे, बरोबर आहे? येस सर. त्याच्यानंतर दुसरा रिपोर्ट लिहायचा जॉईनिंग प्रोसेस, त्याच्यामध्ये आर्क वेल्डिंग आणि स्पॉट वेल्डिंग ह्याच्यावरती एक लिहायचा. 2 रिपोर्ट झाले? येस सर. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचे मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला त्यांनी, त्याच्यावरती 2 रिपोर्ट तयार करायचे. येस सर. 4 झाले. आणि काल जे सरांनी घेतलं त्याच्यावरती 2 रिपोर्ट करायचे 1 पेजचे. ठीक आहे. म्हणजे आता कसं आहे, तुम्हाला सर मटेरियल पण प्रोव्हाइड करतील किंवा तुम्ही गुगल वरती जरी गेला तरी तुम्हाला बरंचसं मटेरियल मिळू शकतं. ओके, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर एवढं जरी म्हटलं तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतात. त्याच्यातलं तुम्ही लिहिलं बघून तरी सुद्धा होऊ शकतं. ओके. येस सर. इंटरनेटवर
माहितीचा भरपूर साठा आहे, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला थोडस यूज करता आला पाहिजे. ठीक आहे, आणि सर पण प्रोव्हाइड करतीलच, त्याच्यामध्ये पण अडचण नाही. म्हणजे त्याच्यावर 2 टोटल किती झाले असाइनमेंट? 6 असाइनमेंट झाले. मग तुम्हाला सरांनी लिंक दिली असेल वर्कशॉपसाठी, तर त्याच्यामध्ये ते 6 लिंक जे आहेत ते 6 असाइनमेंट तुम्ही अपलोड करायचे आहेत. आता यातला तुम्हाला 50 मार्क आहे, बरोबर आहे. मग तुमचे हे असाइनमेंट बघून त्याच्यानुसार तुम्हाला हे 50 मार्क दिले जातील. जर कोणी काहीच सबमिट केलं नाही तर त्याला 0 मार्क दिले जातील. त्याच्यामुळं हे 50 मार्क मिळवायचे की नाही मिळवायचे हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे, येस सर. तुम्ही पण करा, तुमच्या मित्रांना पण सांगा की बाबा हे जवळजवळ आपल्याला असेच मिळणारे मार्क आहेत, त्याच्यासाठी काही जास्त मेंदूचा वापर करायची गरज नाही. ठीक आहे, तर सर्वांनी लवकरात लवकर असाइनमेंट अपलोड करून टाका. ठीक आहे, अजून कोणाला काही शंका आहे? अजून दुसरं आपल्या सब्जेक्ट मध्ये कोणाला काही अडचण? तर आपल्या सब्जेक्टला एक्सपेरिमेंट असतात का? आपल्या सब्जेक्टला एक्सपेरिमेंट असतात, प्रॅक्टिकल 4 एक्सपेरिमेंट असतात, परंतु त्याचे रीडिंग घेत नाही आपण, फक्त डेमॉन्स्ट्रेशन्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला तर सेंट्रीफ्युगल पंप, बरोबर आहे. येस सर. मला येत नाही का आवाज? तो हे आणायला लागलं तर किंवा किटो केम था पब्लिकेट नाही आला असेल. 1 मिनिट हा. केबिन मध्ये ते पालकर वगैरे त्यांच्याकडे असेल. बघा बरं, ते गेलेत ना. 1 सेकंड हा. कारण इथे तुमचे मित्र पण बसलेले आहेत, त्यांना ऐकू जाण्यासाठी दुसरा स्पीकर वापरावा लागतो. हे बघा इथे बसले. इफेक्ट केलाय त्याच्यावर. तिथे काय ठेवलं बाबा? रॅक मध्ये तिथे नाही ना. बरं ठीक आहे, मग आता उद्या काय अडचण. बरं, हा प्रॅक्टिकलचं सांगत होतो मी. तर प्रॅक्टिकलच्या संदर्भात आपल्याला 3 ते 4 कशा आहेत डेमॉन्स्ट्रेशन. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आता सपोज सेंट्रीफ्युगल पंप आपण शिकलो, बरोबर आहे. तर ते सेंट्रीफ्युगल पंप ऍक्च्युअल मध्ये कसं आहे त्याचं मॉडेल तुम्हाला दाखवायचं. ठीक आहे, म्हणजे बाबा हा त्याचा इम्पेलर आहे, ऍक्च्युअल मध्ये कसा दिसतो, हा इम्पेलर आहे, हे केसिंग आहे, हे सगळं दाखवायचं, त्याला डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो. असे तुमचे 4 प्रॅक्टिकल्स आहेत. तुम्हाला रिडिंग कुठंही घ्यायचं नाही यावर्षी, म्हणजे बेसिक मेकॅनिकल, आणि त्याच्यावरती परत तुमचा एक्सपेरिमेंट रिपोर्ट लिहावा लागतो तुम्हाला. आलं लक्षात? येस सर. परंतु हे सगळं कधी आपलं सिलेबस वगैरे झाल्यानंतर आपल्याला जो वेळ मिळेल त्यामध्ये मग आपण आता ऑनलाईन असल्यामुळे परत अजून प्रॉब्लेम असा येतो की सगळ्यांना दाखवू शकत नाही. जो दुसरा चॅप्टर आहे लेथ मशीन आणि ड्रिलिंग मशीन, तो ऑफलाईनच्या वेळेला आम्ही वर्गात शिकवतच नाही, कारण तो डायरेक्ट आम्ही वर्कशॉप मध्ये मुलं घेऊन जातो सगळे, आणि तिथं सगळं डेमॉन्स्ट्रेशन समोर आहे, लेथ मशीन आहे, हे असं आहे, हे असं आहे, समोरासमोर दाखवता येत. ठीक आहे, मग तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेला सुद्धा थोडस अडचणी येऊ शकतात. म्हणजे परत सेम टाईपचे प्रॅक्टिकल होऊ शकतात. म्हणजे जसं ऑनलाईन आपण शिकवतो तसंच परत अजून होऊ शकतं, किंवा व्हर्च्युअल लॅब मध्ये जर कुठं आपल्याला सापडले तर त्याच्यानुसार आपण ते घेतो. अजून कोणाची काय शंका? बोला कुणाल. नो सर. Okay, we have 32 students. We will start now. So in previous lecture, we have seen point function and the path function. So can anyone tell me what is the point function? So who will tell me
What is mean by point function? Huh. See, I will tell. Point function is the function at any particular point or a state, we have exact values. So whether we get values of work at first point, no, we get values of the properties. That is, for example, pressure. Here we get value of pressure. Okay, suppose 10 bar, 20 bar, something. Here we get another pressure. It means we get exact value at a state. It means when system is in equilibrium, at that time we get the exact values for that function. So we can say it is the point function. For example, we have written, this is revision type, okay. 1 to 2, process 1 to 2, dP, that is change in pressure, is equal to P2 minus P1. Okay. Similarly, we can write for volume. Similarly, we can write for temperature. We can write for density also. So these all properties, the all properties of the system are point function. Correct? So all properties of the function are the point function. Now another function, which is the path function. So what is mean by path function? Yes. Okay. Okay. So okay, path function, it means when I have given example also that for that, for example, so we have two path functions. First one is the work and another one is the heat. For example, if suppose here we have temperature 10 degrees. On work, I have given example already in the last. I don't know whether you remember or not. So at this position, okay, if it is 10 degrees Celsius, it means if this system is in thermal equilibrium, whether it is necessary that heat to be here, whether it is required that heat to be here in that system, if it is in equilibrium. No, because this is one state, and at that state we cannot observe the heat here. When the temperature goes on increasing, when energy transfer takes place, okay, when energy transfer takes place in the form of heat, energy is the different thing, heat is the different thing, and temperature is also a different. Okay, many times we are confused in that. So energy is different. Whatever energy you are using to perform work, this energy and whatever energy we are using to increase the temperature or heat, these both energy are same. Okay, but they are in different forms. So when temperature goes on increasing, energy transfer takes place. At that time, that heat will be present. So it means at any state, if suppose state first, this is state second, so heat is not present, we can, the symbol for the heat is Q. Heat is 0 at this point and heat is 0 at this point also. So where is the heat? When system start move from state 1 to state 2, so here heat will be there in the system or transfer takes place. Heat is the boundary phenomenon actually. Okay. So how to calculate that heat? So whatever area under that curve, okay, so we do not get exact value for Q. So we can't write like pressure that dQ
is equal to Q2 minus Q1. So we cannot write like this. So as they are the path function, the value are inexact. Okay. For that, what we have to do? We have to write here integration from 1 to 2 delta of Q. For inexact, we have to write delta is equal to Q 1 to 2. That 1 to 2 represents the process. That 1 to 2 represent process. So this is the path function. So work and heat follows the, or these two are the path function. All other properties of the system are the point function. Okay, this is a very important question. Maybe in final year examination for the mechanical students, they may ask this question. Now another zeroth law, which is very simple one. Who will tell me that zeroth law? Third. Okay. From online, who will tell? कौन सांगते? No one. Now see, I will show you here how it is. So be careful. तुम्ही जे शिकलाय त्याच्यापेक्षा मी थोडं नेहमीच जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो जे मला माहित आहे ते. Suppose this is body A. Okay. Now suppose this is body B and this one is body C. Suppose this is body A, this one is B, and this one is C. Now, if suppose this body having temperature of 20 degrees Celsius, this one is having 20 degrees Celsius, and this third one also having 20 degrees Celsius. Okay. Now see, if body A is in thermal equilibrium with B. So what is meant by thermal equilibrium first? Both are equilibrium. Both are equilibrium. It means temperature throughout the A and temperature throughout the B are same. And when A is in equilibrium with B and B is in equilibrium with C. Okay. Then A is equilibrium with C. Correct. Then A is in equilibrium with C. This is the zeroth law of thermodynamics. Okay. Now I will add something here. I will remove that temperature. And if suppose this system having pressure 15 bar. Okay. Again, this B also having pressure of 15 bar. Okay. C also having pressure of 15 bar. Then this A having volume, suppose 5 meter cube. Okay, 5 meter cube. This one is also 5 meter cube. This one is again 5 meter cube. Okay. Now, whether these three systems follow zeroth law? Whether these three systems follow zeroth law? Yes, sir. Now read that definition. If two bodies are in thermal equilibrium with a third body, they are also in thermal equilibrium with each other. It means, as per you all, whatever you have given answer, these three bodies are in, or these three bodies follows the zeroth law of thermodynamics. But zeroth law of thermodynamics says that if these all bodies are in thermal equilibrium, whether it is written here anywhere? No. No. So how they follow zeroth law?
But temperature is not mentioned here. 5 meter cube म्हटलं volume. So this 5 is meter cube, that is volume. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम आणि प्रेशर कमी जास्त होतो पण टेम्परेचर सेम असतं. मग याचा अर्थ असा नाही की प्रेशर सेम आहे म्हणजे टेम्परेचर सेम असायलाच पाहिजे. Particularly they have to mention the temperature because see this is the very big confusion with amongst all of us. Temperature, when temperature is the same, then and then only this body follows the zeroth law of thermodynamics. No, it is not related to other properties. No, see here that zeroth law is related to the temperature. So the temperature is the main property. If all properties are same, 15 bar, and if I write here temperature 10 degrees Celsius, if I write temperature here 12 degrees Celsius, and if I write here temperature as 14 degrees Celsius, no, it is not related to equilibrium. Whether they follow zeroth law. No. Yes, no, they are not following zeroth law because zeroth law is related to temperature. Okay, understood that zeroth law? So do one thing, write heading zeroth law, below that write this definition, and you have to draw these diagrams. And underline that thermal equilibrium. पहिल्यांदा 3 बॉडी काढून बघा, त्या सगळ्यांना एकसारखं टेम्परेचर द्या आणि त्याच्या खाली लिहा की टेम्परेचर इक्विलिब्रियम मध्ये असेल तरच ते झिरोथ लॉ फॉलो करतात, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं की असे एक्झाम विचारले जातात वेदर दिस फॉलो झिरोथ लॉ. तुम्हाला एमसीक्यू मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. विच सिस्टम फॉलो झिरोथ लॉ. मग प्रेशर एकदा सगळं इक्वल दाखवणार, टेम्परेचर सगळं इक्वल दाखवणार, 3 बॉडीला एकदा व्हॉल्यूम दाखवणार आणि ऑल ऑफ द अबो हा चौथा जो ऑप्शन आहे तो एक असणार. मग आपण काय लिहिणार? कुठलं पण चालतं, कुठलं पण चालतं. टेम्परेचर डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट मध्ये फक्त युनिटचा चेंज आहे, टेम्परेचर तेवढंच आहे. झाल्यानंतर सांगा मला लगेच.
Over. Complete, sir. Completed. We will move ahead. So next one is the thermodynamic work. So see, this is very important concept now. Thermodynamic work. So before that we will see mechanical work that we have understood before this also. So if suppose this is the surface, and on that surface, if this is the body, okay. Now this body is in equilibrium condition. It means there is no any energy interaction with this body. After some time, if I apply force, before applying force, whether work is present here? No, sir. No, sir. So here work is equal to 0. When I apply force in this direction, what will happen? Working honar. It means body start moving from this position to suppose this position. Initial पण फोर्स वाढत जाईल तसं ते याची मूवमेंट चालू झाली तिथे चालू होणार त्याची. When it start moving from this one state to another state and it is displaced by some length, here we write it as a d. See, some books they written d, in some books they written l, in some books they written x, but what is suitable here, as I seen in the slide, they written here d, so I will write here d. Okay. So here work is done. It means when body is rest at this, here again work is 0. 0. It means this is the path function that we have seen already. Work is the path function. So how to calculate that work done? So work done is equal to, here written, work done is equal to
force into displacement. Correct? Force into displacement. But this statement is related to mechanical work. This is related to mechanical work. Now, what is the unit for that force? It is Newton. Newton. Okay, it is Newton. And what is for displacement? Meter. It is meter. So can I say that Newton meter, 1 Newton meter is equal to 1 joule? Correct? Yes. Yes, sir. 1 Newton meter is equal to 1 joule. It means work done we can write in Newton meter. If it is heat, so work can be done by heat also. So at that time we write here as joule. So in mechanical we write it as Newton meter, and when we go in thermodynamics we write it as joule. Get it? Yes, sir. Now work transfer takes place. If suppose I apply here pressure, sorry, force of 10 Newton. Okay, so this body will move up to that location within 5 minutes. Okay, within 5 minutes. It means how much work done? 10 into 5. Correct? Simple one. So we are not going into that. But if suppose I increase the force with 50 Newton or 500 Newton. Okay, so how much required here? It required very less time, 5 seconds suppose. So whatever is work done, if it is related to time, with respect to time, we consider it as power. So power, text मध्ये लिहितो, power is equal to work done per time. Okay, correct? Therefore, we can write here joule per second. This is the unit of power, or rate of work transfer. Can I write this like one? See, असं पण लिहू शकतो. It is rate of work transfer. Work transfer म्हणजेच energy transfer. Okay, but it is in the form of work. एनर्जी आपल्याला अशी दिसत नाही, ती कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये असणार. एक तर ती हीटच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होणार किंवा वर्कच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर. So here we can write power is equal to work done divided by time. It is equal to rate of work transfer, okay, or rate of work done. Both are same, but it is in thermodynamics. Sorry, it is in mechanical. Now, how work transfer takes place in thermodynamics? हे समजलं तुम्हाला? एक काम करा, हे थोडंसं लिहून घ्या थोडं, कारण हे विसरतं बऱ्याच वेळा. न्यूटन, जूल वगैरे विसरतं, सगळ्यांचंच विसरतं, त्यात काय विशेष नाही एवढं. आपल्याला एवढे युनिट पाठ करायचे असतात, एवढे लक्षात ठेवायचे असतात, त्याच्यामुळे थोडंफार विसरू शकतं. मग लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील. शॉर्ट मध्ये लिहा हे सगळं, एवढं युनिट कन्वर्जन वगैरे. झालं झालं का बघा सगळ्यांना? Yes, sir. Okay. Now this is related to mechanical. Now we will see
in thermodynamics how work transfer takes place. So very important thing is that work transfer takes place in thermodynamics in system and surrounding. System and surrounding. So here they given one example of for the battery motor system. So we will draw one diagram. So it is then we can understood. If suppose this is the battery. Okay. So battery having two terminals. One is positive and another one is negative. And these two terminals, if we connect to the motor, if these two terminals, if we connect to the motor, this is motor and this one is the battery. If we consider this as one system, okay, if we consider this as one system, and shaft from the motor if I take outside, and if I connect fan, if I connect fan to that system, now this fan is whether this fan is in system or surrounding. It is in surrounding. Okay. Now by using the energy, chemical energy stored in the battery, by using that energy I can run this motor. Okay, it means if energy transfer takes place, listen carefully, if energy transfer takes place, it means there some work happen. Correct? Yes. There are two ways of energy transfer. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. स्लाइड वरचं वाचणं किंवा हे लक्षात ठेवणं हे महत्त्वाचं आहे. Energy transfer can be takes place by only two ways. One is with the work transfer and another with the heat transfer. If there is a relation of temperature, then the work transfer or energy transfer takes place in the form of heat, and for all other changes in the properties, the work will be responsible. Okay, it means work transfer takes place, and when motor start rotating, that fan also start rotating. So it means whatever energy transfer takes place, the sole effect of that rotating fan will be on the surrounding. Get it? So here work transfer takes place. बरोबर आहे का बघा? मी अजून मराठीत सांगतो. बॅटरी जर इथं चालू केली आणि ही मोटरला कनेक्ट केली आणि या मोटरला जर फॅन कनेक्ट केला जो सराउंडिंग मध्ये आहे, तर आपण बॅटरी चालू केली की हा फॅन फिरायला चालू होईल, ज्याचा इफेक्ट म्हणजे आपल्याला हवा मिळेल किंवा बाकीचे एन्व्हायरमेंट मध्ये काहीतरी चेंज होतील. पण ही एनर्जी जी आहे ही ट्रान्सफर व्हायला लागलेली आहे. म्हणजे थोडा वेळ जर मोटर चालवली तर बॅटरीची चार्जिंग कमी होईल, खरं आहे? बरोबर. म्हणजे याच्यातली एनर्जी ट्रान्सफर झाली, आणि एनर्जी ट्रान्सफर व्हायची असेल तर ती दोन माध्यमातून होते. एक तर ती वर्कच्या माध्यमातून होते किंवा एनर्जी हीटच्या नाही एनर्जीच्या नाही. एक तर वर्कच्या एनर्जी चेंज होतेच, पण ती दोन प्रकारे होऊ शकते. दोनच प्रकार आहेत. एक म्हणजे वर्कच्या माध्यमातून होऊ शकते आणि दुसरी म्हणजे हीटच्या माध्यमातून होऊ शकते. बरोबर आहे. मग मी तुम्हाला अगोदर सांगितलं का बघा, लक्षात आहे का तुमच्या, ज्या वेळेला टेम्परेचरचे रिलेशन येतं त्यावेळेला हीट थ्रू एनर्जी ट्रान्सफर होत असते आणि बाकीच्यासाठी शक्यतो वर्क होत असते. मग इथं हिअर वी हॅव वर्क डन. सिस्टम वर्क ऑन सराउंडिंग. मी लिहितो इथं बघा कुठेतरी, इथं लिहू. सिस्टम वर्क ऑन सराउंडिंग. Correct? Okay. Now what I will do, second example, the sole effect of the system is the raising weight. If I remove this fan, if I remove this fan, and instead of fan, if I attach pulley माहित आहे? Okay.
and with the rope, if I connect weight here. Okay, so whether this weight having some potential energy. Okay, this weight having some potential energy. When I start transferring energy from battery to motor and motor to that pulley, so what will happen? The weight will move in the upward direction. So after some time, if suppose weight is here, if suppose this weight is here, whether the potential energy of this weight and this initial weight, this weight and this initial weight, whether the potential energy are same or different. Increase होणार आहे, because see, potential energy is mgh. Correct? Potential energy is mgh. If suppose we consider some datum, some reference, now here g, that h, if suppose here h is 2 meter and here h is 6 meter, so whether potential energy is same or different? Different. Different. So from where this energy come in that weight? ती एनर्जी आली कुठून? हे वेट जे आहे हे सराउंडिंग मध्ये आहे दोन्हीच्या. नाही, मला काय म्हणायचं, ही जी एच वाढला, एनर्जी जी वाढली, ती एनर्जी कुठून तरी आल्याशिवाय वाढत नाही. माझा क्वेश्चन तसा नाही. माझा क्वेश्चन असा आहे की इथं बांधलेलंच आहे ह्याला, ते दोरी काय आपण तोडली नाही, त्यामुळे कायनेटिक एनर्जीचा विषय नाही. बॅटरी पासून आली. हा, म्हणजे ही जी एनर्जी आहे ती कुठून आलेली आहे? आपल्या बॅटरी पासून किंवा सराउंडिंग मधून ही एनर्जी याला आली. म्हणजे इथं परत वर्क ट्रान्सफर झालं. करेक्ट? आता हे मी 2 एक्झाम्पल सांगितले ज्याच्यामध्ये सिस्टम वर्क ऑन सराउंड. हे समजलं तुम्हाला? येस सर. आता मी काय करतो बघा, आता सेम सिस्टम काढतो तुम्हाला समजण्यासाठी. दोन्ही पण एकसारखे झाले ना सिस्टम सराउंडिंग वर्कचं. आता ही बॅटरी काढतो मी इथं. ही पुली जी आहे याला मी वेट बसवतो इथं कुठेतरी. गोल होते सगळं. हे वेट बसवतो. ओके, आणि या पुलीला इफ आय कनेक्ट शाफ्ट, if I connect here generator, and that generator connects to the battery. समजते? Yes, sir. Yes. If suppose that weight drop down in the down, if that weight moves in the downward direction, so the effect of that moving in the downward direction on the pulley is that pulley try to rotate, or it will rotate. It is not try to, it will rotate. Correct? Yes. And due to rotation, if there is sharp rotate, it means we have created mechanical energy. And due to that rotation, as the shaft connected to the generator, it will create electricity, or it will generate electricity. Correct? And due to that electricity generation, battery will be charged. So it means energy added in that battery. Yes. So where from this energy came in that battery? From surrounding. Now it is understood? Yes sir. That here in this second case, surrounding work on system. सराउंडिंग वर्क करते म्हणजे सराउंडिंग मधली एनर्जी सिस्टम मध्ये येते. पहिल्या सिस्टम मध्ये जी पहिली मी दाखवली तुम्हाला सिस्टम याच्यामध्ये, त्याच्यामध्ये वर्क मधून सराउंडिंग मध्ये जाते आणि सराउंडिंग मधून वर्क मध्ये येऊ शकते. बरोबर आहे? येस सर. So this is the thermodynamic work or the work transfer. Okay, so these two systems, suppose this is the system and this is surrounding. Okay, so whether this two system or this system, one system, this one,
whether this is a closed system, open system, or isolated system. Closed. Which one? Closed. Yeah, correct. This is closed system because matter does not change here. Matter does not change here. Only energy interaction takes place. येते का लक्षात तुमच्या? ठीक आहे, आपण हे बघितलेलं आहे. आता पुढे जाऊ आपण. So understanding is very important, and for that we have to train our brain. Okay, after reading we have to train our brain. So what actually they want to say? Now these are the sign conventions. So you can write this. These are very important because in solving problem or somewhere these are very important. So sign conventions for the work. When work is done by a system, it is taken to be positive. It means in first cases, in fan, in pulley, if the pulley raising in upward direction, the system work on the surround. At that time, we take W as a positive. When the work is done on the system, it is taken to be negative. So you have to do one thing. You have to draw these diagrams, whatever I have drawn before this. Actually, मी ते erase केल्या, पण तुम्हाला draw करता येतील ना? Yes sir. हा, त्या डायग्राम ड्रॉ करायच्या, त्याच्या खाली हे लिहायचं आणि हे दोन सिम्बॉल आणि वर्कचे सिम्बॉल तुम्ही घ्यायचे आहेत. हे लागणार आहे आपल्याला पुढं. आहे सदा बाय सिस्टीम. हा, इंटरनल आहे की ते पण आहे. सगळं झालेलं आहे तुम्हाला. कंप्लीट झाल्यानंतर सांगा मला. डायग्राम पण काढायच्यात मागाच्या मी दाखवल्या. हा, त्या मी काढलेल्या बॅटरी फॅनच्या, त्याशिवाय समजणार नाही. सिम्बॉल म्हणजे पाठ करणे झाले परत. कव्हर होते.
सो झालं. Today we will stop here. I will take attendance. हा काय म्हणतात मग मला तुम्ही काय म्हणता मला थांबा एक मिनिट हे बंद. झालं ओव्हर. Yes, sir. Okay, today we will stop here. I will take attendance. So you ensure whether you have written your roll numbers. Today is the one more instruction. After this, you have to attend session on Women's Day, which will be conducted in International Conference Hall, and you have to attend online using the Facebook. So roll number 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Roll number 7 hai kya? 8, 9. Roll number 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. Present. 2, 3, 4, 5, 6. हाँ ठीक है प्रेजेंट म्हणू नका माझ्याकडे दिसतंय इथं. 7. रोल नंबर 8, 28. 28 जे absent आहे त्यांचाच मी कॉल करतोय. 29, 30, 31, 32, 33, 34, 34 आहे का ते? 34 आहे का? हा ठीक आहे. 34, 35 absent. बरोबर ठीक आहे. 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61,
61, 62, 63, 63. Absent. 64. Absent. So roll number 7, 16, 17, 28, 35, 38, 53, 54, 57, 58, 63, 64. These are the absent roll numbers. 4 आहे 64 आहे ना? 54 54 आहे. Okay. Okay, with this we will stop here. So thank you all of you.